आजच्या दिवसभरामध्ये नक्कीच चांगलं प्रदर्शन सर्व खेळाडूंचं पाहायला मिळालं. विशाल भाऊ, विशाल भाऊ 2 मिनिटं या. दीप आणि आतिश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज होत आहे. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अम्मू. एवढेच बॅटची कडा लागली, परंतु स्कोररला विनंती असणार आहे जिथे कुठे असेल संपर्क करा, कारण महत्वाची मॅच आहे. 4 धावा 4 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा देखील होतात. हा चेंडू बॅटवरती आला. चौकारा पाठोपाठ देखणा बार, तगडा बार. पंच कळवतील पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न असणारे क्षेत्ररक्षण लाजबाब आकाश यांचं. संघनायक आहेत, कुठल्याही प्रकारची चूक त्या ठिकाणी करणार नाहीत. त्यांच्यावरती देखील मोठी जबाबदारी. टॉस उडवत असतानाच पप्पांनी सांगितले मला मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका नको आहेत. थोडंसं एंटरटेनमेंट देखील होणं जरुरी आहे. एकदम सिरियस देखील खेळून चालणार नाही. हसत खेळत जगलं पाहिजे. तर रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन संघ पहिला संघ ठरलाय जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो. यावेळेस बॅटची कडा आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लाजवाब. ओहो, रनआउटची संधी होती. फलंदाज तिथे मात्र सुरक्षित आहे. हो, यावेळेस केवळ दिशा दर्शवली. पुन्हा एकदा पहा, पहिल्या सामन्याचा संघाचा शिल्पकार ठरलेला दीप इथे देखील चौकार षटकारांचे महाद्वीप सजवत असताना पाहायला मिळतोय. 4 धावा. एकंदरीत या षटकामध्ये आपण 3 चौकार पाहिले, 2 सिंगल्स पाहिल्या. दफलकावरती 14 आतापर्यंत पाहायला मिळतात 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. एक बॉल बाकी आहे. एक शेवटचा चेंडू आपण पाहतो. यावेळेस कलात्मक फटका खेळला गेला. काही काळ चेंडू हवेत होता आणि पाहू शकतो पुन्हा एकदा सेन्सेबल क्रिकेटवरती भर.
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. धावफलकावरती 15 धावा जे आपण पाहतोय. यानंतर युवा उद्योजक कुणाल भाऊ धोत्रे अर्थात तळेगाव दाभाडे या संघाविरोधात रावण 11 संघाचा सामना आपण पाहणार आहोत. यावेळेस चेंडू गॅपमध्ये पुन्हा एकदा टोलावला. हाताला हलकासा चेंडू स्पर्श होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो खेळाडूंची धाव पळापळ मैदानाच्या आतमध्ये आणि आत्ताच्या 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होते. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. रनआउटची संधी, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये दोन्ही खेळाडू अगदी चपळ आहेत. 19 धावा धाफलकावरती असणार आहेत. 19 रन्स विदाउट लॉस. अम्मू आणि शंकर हे दोन प्रमुख गोलंदाज आपण पाहिलेत. इथे देखील चेंडू गॅपमध्ये टोल लावलाय. मिळाली बॅटर फलंदाजाला छोटीशी दरार. चेंडू केलाय चौकारासाठी फरार. 4 धावा. कारण क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्ही फक्त ताकद किंवा जोर लावून चालणार नाही. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा सुविचार मात्र सर्वांनी ऐकलाय. कारण जे कार्य सुईने होतं त्याला कधीच तलवारीची गरज नसते. आणि या दोन्ही खेळाडूंचं कौतुक असणार. एका बाजूने दीप, दुसऱ्या बाजूने आतिश. आणि इथे तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल की हा फलंदाज बाद आहे का नाही. रमजान सर, पाहूया तिसरे पंच आपल्याला कळवतील. अंपायर टू टीव्ही डायरेक्टर. कीप रोल, 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 रोल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. उर्वरित खेळाडूंनी आपापली जागा घ्या. तिसरे पंच कळवतात फलंदाजी ते बाद. नजर हटेगी तो दुर्घटना भी घटेगी. परंतु दीप यावेळेस निराश हताश होऊन मैदानाच्या बाहेर जातील. आणि कौतुक मात्र त्यांचं असणार आहे. यापूर्वी चांगली बॅटिंग केली. न्यू बॅटर, नवीन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल होतील. पाहूया दुसरे फलंदाज कोण असतील. सूरज. कारण पहिल्या सामन्यामध्ये दीपने जी फलंदाजी केली ना, भविष्य काळामध्ये तो एक चांगला तंत्रशुद्ध फलंदाज बनेल हे आपल्याला आत्ताच मी ग्वाही देतो. कारण त्याची टेक्निक, त्याचे स्किल्स कौतुकास्पद आहे. समोर गोलंदाज किती वेगवान आहे, किती व्हेरिएशन करतो, या गोष्टीचा त्याला काही फरक पडत नाही. सूरज न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात.
व्हाईट बॉल. इथे देखील दर्जेदार वळण. शंकर यांचं कौतुक असणार आहे. 3 धावा खर्च झाल्या, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर एक चौकार आला, परंतु विकेट मिळवली, व्हाईट बॉल आणि हा डॉट बॉल. असे 5 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले. एक शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. रिव्हर्स अटेम्प्ट, 1 हँडेड स्ट्रोक. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. अम्मू यांचं शॉट थर्डमॅनला, सिंगल आली. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. दफलकावरती देखील आपण पाहू शकतो 25 धावा, 25. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होत आहेत. स्वप्नील, नो बॉल. पंचांचा इशारा पाहायला मिळतो. यस. तुम्ही जर का ओव्हरस्टेपिंग केलं किंवा साईड लाईनला देखील तुम्ही जर का संपर्क करताय गोलंदाजी करत असताना, त्यावर पंचांच्या माध्यमातून तुम्हाला दंडित केलं जातं. आणि यावेळेस सूरज यांच्याकडे ती संधी असेल फ्री हिटची. हव्या चेंडूवरती तुटून पडतील का संपर्क होणार नाही. संपर्क तर झाला. चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला आपण पाहिलं. फेकी देखील सुरेख आहे, परंतु आणि बॅकअप आकाश यांचं चांगलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील आकाशने चांगला खेळ केला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये फिल्डिंग कमालीची आहे. कारण सर्वांना माहिती आहे. हा प्रहार जोरदार आहे. बॉटम हँडचा चांगला वापर म्हणावा लागेल, परंतु फटका फसला आणि डाऊन द बॉल. डीप मिड विकेटचा खेळाडू दिसला, फलंदाज बाद. चेहऱ्यावरती नक्की आपण पाहिलं तर हास्य उमटतंय, कारण झेल टिपणं गरजेचं आहे. पण फलंदाजाला तुम्हाला माघारी पाठवायचंय, तर तुम्हाला गोलंदाजाची साथ देणं अति आवश्यक आहे. सत्तावीस धावाच्या धफलकावरती आपण पाहतोय, परंतु या 27ला अजून कितपत वेग फलंदाज आणतील, किती धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करतील, हे देखील इथे पाहणं जरुरी. अकबर उर्फ धोनी, संघाचे फिनिशर म्हणून देखील यांची ओळख आहे. एक विनंती आहे फाईन लेगच्या खेळाडूंना स्पेशली, कारण समोर एकदम बॅक साईडला एक टू व्हीलर उभी आहे. त्या टू व्हीलरची लाईट त्या ठिकाणी सुरू आहे, त्यांना थोडंसं सांगा. येस, मला वाटतं बाजूला झालं, धन्यवाद. कारण लाईट चमकली तर साहजिकच पंचांना देखील कधी कधी अडथळा होतो. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पुश केला, सिंगल घेतली
आणि एकमेकांना खुश केलं. एकेरी दुहेरी धावींवरती देखील कामकाज फलंदाजांच्या माध्यमातून सुरू ठेवलं जाते. अठ्ठावीस धाबा ज्या धाफलकावरती. यावेळेस पुढे सहसावत प्रहार खेळण्याचा प्रयत्न केला आणि ओहो वा, काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. खेळूचं नाव प्रतीक. आणि आकाशच्या चेहऱ्यावरती आपण पुन्हा एकदा हास्य पाहतो. आणि आकाशपेक्षा जास्त आमचे जाधव साहेब. आज दिवसभर जाधव साहेबांच्या कानावर माझी कॉमेंट्री असणार. चर्चा संध्याकाळी देखील चहा पिताना होणार आणि होणं जरुरी आहे. पण दिवसभर आपण कामधंद्याच्या किंवा इतर वेळेस देखील भरपूर जबाबदाऱ्या आपल्या मागे असतात. थोडंसं हसत खेळत राहणं जरुरी आहे आणि एकटं नाही, सर्वांना घेऊन असायचं. बरेचसे मित्रपरिवार मान्यवर देखील मैदानावरती उपस्थित होतात. त्यापैकी एक क्रिकेटपटू व्यक्तिमत्व, शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस पक्ष आदरणीय अजित जाधव साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेबांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. यावेळेस प्रहार जोरदार आहे. पाहू शकतो आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी चेंडूला ट्रॅव्हल केलं. अम्मो यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू हातातून थोडक्यात निसटला होता. पुन्हा एकदा चेंडूवरती ताबा मिळवला आणि आताच्या 3 का 2 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या. प्रहार चांगला होता अकबर यांचा. यावेळेस पुढे सरसवत प्रहार केला. बघा गोलंदाज देखील धावत पडत जातात. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न इथे फसला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि पंचांनी कळवलं यस. मैदान मात्र फलंदाजाला सोडावं लागेल. जशा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या ना तशा लगेच फलंदाजांचा इशारा आपण पाहिला. आकाश आलेच आपल्या उर्वरित खेळाडूंना टाळी देण्यासाठी. धफलकावरती आपण नजर देखील टाकूया. पाहू शकतो आपण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल जरी जमलं नाही तरी यष्ट्या मात्र लगेच उद्ध्वस्त मी करेल त्या ठिकाणी दर्शवलं आणि माघारी पाठवलं फलंदाजांना. आणि धफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा 31. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राम यावेळेस भन्नाट वेग परंतु दिशा भरकटली. दंडात्मक कार्यवाही लगेच पंचांच्या माध्यमातून. यानंतरचा देखील सामना आपण पाहणार आहोत. तर विनंती असणारे युवा उद्योजक श्री कुणाल भाऊ धोत्रे, तळेगाव दाभाडे संघाच्या संघनायकांना विनंती असणारे आपण सज्ज राहायचंय. रावण 11 संघाच्या संघनायकांना विनंती आपण सज्ज राहायचं. यावेळेस थ्रो केला डेंजरीला फलंदाज परंतु फेकी कलेक्ट करू शकले नाही गोलंदाज अम्मो. चांगला कॉल आहे. उर्वरित खेळाडूंच्या माध्यमातून देखील खेळाडूंना सांगितलं जातं आपल्या फलंदाजांना एक तर जोरात पळा आणि जर धाव होत नसेल तर थांबा. बरोबर आहे. खेळपट्टीवरती जोपर्यंत फलंदाज स्तब्ध राहतील, खेळपट्टीवरती थांबतील
तोपर्यंत धावा देखील जमा करू शकतील. हा चेंडू बॅटवरती नक्कीच आला. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे देखील होता. हा झेल निसटला. कैचेस जब जब छूटेंगे गेंदबाज के दिल भी टूटेंगे. दिल के टुकड़े होंगे हजार और बल्लेबाज भी करेंगे बड़े प्रहार. दिशा भरकटली. व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा, परंतु पाहिजे संपर्क अजिबात नाही. हा चेंडू डॉट आहे. हा अशा प्रकारचा चेंडू फलंदाजाला वारंवार मिळणार नाहीत. 6 पैकी एखाद 2 चेंडू असे येतात की जे फुल टॉस पद्धतीचे असतात, परंतु तोही एखाद्या फलंदाजाने यॉर्कर चेंडूला बनवला तर. यावेळेस फलंदाजाला संधी होती, संधी हुकावली गेली. यावेळी देखील आपण पाहू शकतो अपील. दाद त्या ठिकाणी मागितली गेली आणि त्या अपीलला फेटाळलं देखील गेलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढे सरसावत प्रहार केला गेला. यष्टी रक्षक डाऊन दी बॉल येतील आणि सांगतील ओहो. या षटकामध्ये एकूण मला वाटतं तब्बल 3 झेल निसटलेत. सर एक मिनिट. समीर सर एक मिनिट. एक मिनिट एक मिनिट. ओके, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. बरोबर. आणि बरोबर यष्ट्या या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या गेल्या. गोलंदाजाने सांगितलं यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद. पाहू शकतो आपण दफलकावरती 38 धावा आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज जागेवरती येणार आहे आणि फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मंगेश, जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. पहिल्या इनिंगमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये मजा आली, परंतु आता सेकंड इनिंगमध्ये फलंदाजीच्या वेळेस देखील मजा येणार आहे. चला थोडीशी घाई देखील करूया. खेळून विनंती आहे प्लीज, कारण अजून एक महत्त्वाचा सामना खेळून काढायचा आहे. दोन्ही टीम्स संघनायकांना विनंती असणार आहे आत्ता सज्ज व्हा. रावण 11 संघाचे कॅप्टन आहेत का? चला या ना, आपण लवकर या. आणि युवा उद्योजक श्री कुणाल भाऊ धोत्रे, तळेगाव दाभाडे संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे आपण देखील सज्ज व्हा.
हा चेंडू बॅटवरती मात्र आलाय आणि झेल पुन्हा एकदा निसटलाय. पहा इथे आपण पाहतोय चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये वारंवार केल्या जातात. चला विनंती असणार आहे कॅप्टन युवा उद्योजक श्री कुणाल भाऊ धोत्रे 11 तळेगाव दाभाडे, अर्थातच वडार 11. यावेळेस गती परिवर्तनाचा चेंडू होता. गरकन चेंडूवरती बोट फिरवली आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये सोपवला. अजय यांची सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. इथे देखील वेरिएशन प्लस वेग, रफ्तार से गिरफ्तार किया गया इस बार बल्लेबाज को. एक महत्वाची धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा केली जाते. पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा शेवटचा देखील चेंडू आपण पाहूया कशा प्रकारे असेल. आणि इथे देखील आपण पाहतोय स्ट्राईक रोटेशनवरती काम सुरू ठेवल्यानंतर पुन्हा एकदा इनिंग संपुष्टात. फलंदाज इथे बाद बनवले गेलेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. बेचाळीस बनवले गेल्या जिंकण्यासाठी 43 धावींची गरज. तर शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस पक्ष आदरणीय अजित जाधव साहेबांना विनंती असणार आहे आपण या आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा टॉस आपण संपन्न करूया. एका बाजूला आपण पाहिले तर रावण 11 संघाचे संघनायक आहेत, दुसऱ्या बाजूला अगदी वेळातील वेळ काढून बिझी शेड्यूलमधून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, मोलाची गोष्ट आहे. चला थोडीशी घाई करूया. खेळून विनंती आहे लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि 2 फलंदाज पहा तुम्हाला फलंदाजी करायची त्यामुळे बॅड लाईटची अपील तक्रार अजिबात चालणार नाही. यानंतरचा सामना खेळवायचा आहे की नाही यावरची देखील चर्चा केली जाईल, कारण संघावरती कुठल्याही प्रकारे अन्याय नको. आणि उद्या लवकर सामने सुरू करायचे आणि सकाळी 9 वाजता सर्व टीम्स या ठिकाणी सज्ज पाहिजेत. चला फलंदाजांना विनंती आहे लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
चला आता पूर्ण प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, मैदानाच्या बाहेर देखील सुरू आहे. आकाश जाधव फलंदाजीसाठी आलेत, समवेत सोबत सुमित. तीस चेंडूंमध्ये 43 धावा. आकाश जाधव यांनी सलग 3 षटकार खेचले तर संपूर्ण आयोजक कमिटीकडून 1001 रुपयांचं पारितोषिक आणि आमचे आदरणीय अजित जाधव साहेबांच्या वतीने 501 आणि अजून एका पारितोषिकाची वाट पाहिली जाते. हा, कारण ते पारितोषिक एखाद्या वेळेस घरी जाऊन देखील दिलं जाऊ शकतं, परंतु मैदानावरती दिलं तर बरं होईल. आमचे बरेचसे मित्रपरिवार मान्यवर उपस्थित होत आहेत, हार्दिक स्वागत. 30 चेंडू 43, पंचांचा इशारा, लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. मंगेश गोलंदाजी मार्कवर आहेत. ओहो, पहिला चेंडू चांगल्या ठिकाणावरती, भन्नाट वेग या चेंडूवरती होता आणि फलंदाजाने बॅट फिरवली, संपर्क मात्र झाला नाही. पण आकाशकडे तो दमखम आहे, आकाशकडे ती प्रतिभा आहे, आकाशकडे तो आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे. संपर्क करू शकतात आणि संपर्क केला तर चेंडूवरती चौकार किंवा षटकाराची मोहर लगावू शकतात. इथे देखील आपण पाहिलं तर टप्पा थोडासा मागे खेचला. या अगोदर चेंडू फुलर यांचा होता, दुसरा चेंडू थोडासा मागे टाकला. दोनच्या दोनही चेंडू इथे डॉट. वाईट. अतिरिक्त उचल घेणारा हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. 1 ऑफ दी ओव्हर ची चेतावणी देखील गोलंदाजाला पंचांच्या माध्यमातून दिली गेली. यावेळेस छावा प्रतिष्ठान संघाचं अकाउंट खातं या ठिकाणी उघडलं गेलं. हा संपर्क चांगला आहे, संपर्क लाजबाब आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं लिटिल बिट चॅट केल्यानंतर बॅट कशा प्रकारे चालवावी हे फलंदाज इथे दर्शवत आहेत. चेंडू सीमारेषा पार, डीप फाईन लेगच्या दिशेने येतोय चौकार. चौकारा पाठोपाठ सिंगल देखील आपण पाहिली. यावेळेस पुढे सरसावत प्रहार करण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाकडून चूक झाली. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू धावतील, पळतील, धावांची धावाधाव येईल संपुष्टात, कारण चेस करण्याचा प्रयत्न, रेस जिंकली चेंडूने, होतोय फरार, धावा मिळतील 22च्या स्वरूपातील 4. चौकार. यानंतरचा जो महत्वाचा सामना आपण खेळवणार होतो तर बॅड लाईट, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी लवकर अंधार होतो, त्यामुळे ती मॅच उद्या सगळे ठीक 9 वाजता सुरू होणार आहे. यावेळेस पुढे सरसावत चेंडू गॅपमध्ये तर टोलावलाय. पाहू शकतो आपण सिंगल आल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही धावीचा प्रयत्न इथे नाही, नकार एकमेकांना केला आणि षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला
धावफलकावरती 11. यावेळेस पुन्हा एकदा संपर्क केला गेला. काही काळ चेंडू हवेत होता. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत जात आहेत. चेंडूवरती ताबा मिळवतात. एकेरी दुहेरी धावींवरती फलंदाज देखील थांबवले जात आहेत. धावफलकावरती 12 धावा जे आपल्याला पाहायला मिळतात. कुंबळे गोलंदाजी बारकवर आहेत. यावेळेस बॅटची कडा लागली आणि आकाश जाधव मैदानाच्या बाहेर जातील. चुकीचा फटका, चुकीचं शॉट सिलेक्शन. पुढे सरसावत प्रहार करण्यासाठी सज्ज होते, परंतु कौतुक इथे गोलंदाज होणार. वेस्टर्नच्या पाठीमागे देखील सुरेख कामगिरी विकेट किपर यांच्या माध्यमातून. मला वाटतं दीप आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे प्रतीक. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. पहा, ओहो, यष्टांचा भेद. यष्टांचा भेद. प्रतीक देखील आल्या आल्या माघारी जातील. दीप यांचं कौतुक होणार आहे. पहा, सोपं नाहीये. अगदी यष्टीरक्षकाचं देखील अंतर आपण पाहिलं तर यष्टांपेक्षा लांबवरती असतं, परंतु बरोबर त्या ठिकाणी चित्त्याची चपळाई दर्शवली, हरणाची गती दर्शवली. धावत पळत गेले, चेंडूवरती ताबा मिळवला, नियंत्रण ठेवलं आणि लगेच फलंदाजाला सांगितलं की तुम्हाला मैदान सोडावं लागेल. सरळ सरळ यष्टांचा भेद. फलंदाज बाद. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा रनआउटची संधी, परंतु यावेळेस चोरटी धाव पळून काढली गेली. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास यांना आपण पाहतोय. या पूर्वीच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी कैलास यांच्या माध्यमातून आपण पाहिली. एक प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील त्यांनी आपल्या नावे केली. इथे देखील संघासाठी तशा प्रकारे कामगिरी करणं जरुरी आहे. इथे देखील जागा बनवली, प्रहार केलाय. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू धावत पळत जात आहेत. सिंगल नंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील फलंदाजांच्या दरम्यान होईल. 2 धावा पळून काढल्यानंतर पाहू शकतो आपण तिसऱ्या धावेचा कुठलाही इथे प्रयत्न नाही.
यावेळी देखील दिशा दर्शवली आहे. चेंडूचा पाठमोरा खेळाडूच्या माध्यमातून केला जाईल आणि पंच देखील आपल्याला कळवतील हा केलाय फलंदाजाने तगडा बार आणि त्यांना मिळतील धाबा 4 चौकार. 19 धावा धफलकावरती शेवटचे ओव्हर झाले ना. 18 चेंडू आणि 24. धावींची गरज. 18 चेंडू 24. कानमंत्र दिले जात आहेत आणि छोटीशी विनंती आम्ही देखील करू. फलंदाजांसाठी पाणी आणलंय, गोलंदाजांसाठी देखील पाणी दिलं जातं. थोडे थोडे 2 घोट आमच्या पंचांना देखील द्या. पंचांना तुम्ही पाणी पाजलं नाही तर पंच तुम्हाला पाणी पाजतील. कैलास यांच्यावरती नजर असतील. आकाश यांच्या माध्यमातून देखील काही महत्वाच्या टिप्स दिल्या गेल्यात, महत्वाचा सल्ला दिला गेला. गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. दीप आणि यावेळेस चांगलं व्हेरिएशन आहे. अगदी आपण पाहिलं तर चेंडू देखील विकेटवरती पडून काटा बदलतोय. चांगल्या ठिकाणावरती गोलंदाजी केली गेली. प्रश्न विचारला फलंदाजाला, उत्तर अजून दिलं गेलं नाही. शेवटचे 17 चेंडू आणि 24. काहीच सोपं आणि तितकंच अवघड अशा प्रकारचं हे आव्हान असेल. आणि इथे देखील पहा यष्टीरक्षण पहा सुरेख. कारण सुरुवातीच्या सामन्यापासूनच आपण पाहिलं आतिश आणि दीप या दोघांनी एकमेकांची चांगली साथ दिली. मग ती बॅटिंग करत असतानाची साथ असो किंवा गोलंदाजी आणि यष्टीरक्षण करण्यावेळेस. कारण साहजिकच आहे, साथ, संगत, पार्टनरशिप, भागीदारी, साझेदारी नेहमी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते, मोलाची असते. यावेळेस संपर्क तर केला, पाहू शकतो आपण. अलाउन दी कार्पेट डीप मिड विकेटच्या ठिकाणी चेंडू टोलावला गेला. डीप स्कोअर लेगचे खेळाडू देखील चेंडूवरती ताबा मिळवत आहेत. सिंगल आल्यानंतर दुसरीचा प्रयत्न देखील इथे सुरेख आहे. आणि हीच अशा प्रकारची पार्टनरशिप, साझेदारी, भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान होणं गरजेचं आहे. कारण सरळ सरळ गणित आयुष्यामध्ये प्रत्येकाचं. एक वेळेस जेवणाची पंग चुकली तर एक वेळेस जेवण तुमचं चुकतं. परंतु संगत जर का आयुष्यामध्ये चुकीची लाभली ना, आयुष्याची विल्हेवाट. रिव्हर्स अटॅम्प इथे केलाय. पाठमोरा खेळाडूच्या माध्यमातून देखील असणार आहे. आउटफील्ड इट इज व्हेरी फास्ट दाखवला इथे फलंदाजाने आपला रिव्हर्सचा क्लास. चौकार 4 धावा. उद्या दिवसभरातील पहिला जो सामना आपण पाहणार आहोत, एका बाजूला रावण 11 असतील, दुसऱ्या बाजूला युवा उद्योजक कुणाल भाऊ धोत्रे 11 तळेगाव दाभाडे हा संघ असणार आहे. बरोबर 9 वाजता टॉस होईल आणि 9:10 मॅच सुरू होईल. ही सूचना दोन्ही कॅप्टन्स अगोदरच घ्या. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा दर्शवली गेली. रोमहर्षक परिस्थितीमध्ये नक्कीच हा सामना पोहोचलाय. पाहू शकतो आपण इथे सिंगल पळून काढली गेली. धफलकावरती देखील नजर आपण टाकतोय. 26 धावा धफलकावरती आहेत. पाहूया समीकरण देखील तुमच्या समोर मी पोहोचेल. बॅट अगदी वेगाने फिरवली, संपर्क मात्र झाला नाही. 26 धावा धफलकावरती आहेत. शेवटच्या 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे.
कंपल्सरी सामना चेस असेल. चांगली कामगिरी कुठला खेळाडू करेल, कारण फक्त चांगली कामगिरी करून चालणार नाही, तर गेम चेंजर खेळाडू बनावा लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजाचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तत्पूर्वी पंच आपल्याला कळवतील हा चेंडू बाईट. नाव कळवा गोलंदाजाचं एकदा प्लीज. सोनू. काही दिवसापूर्वी आपण एक गाणं ऐकलं होतं, सोनू तुला माझ्यावरती भरोसा नाही का. परंतु या सोनूला भरोसा दाखवावा लागेल. संगनायकाने तुमच्यावरती भरोसा केलाय, तुम्हाला त्यांच्या विश्वासावरती खरं उतरावं लागेल. कैलास यावेळेस प्रहार करतायत. अगदी आपण पाहिलं तर मिस्टाईम स्ट्रोक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. लॉंगॉनचे खेळाडू धावत पडत आले. क्षेत्ररक्षणामध्ये गडबडी झाली आणि पाहता पाहता दुसरी धाव पळून काढली गेली. चुका मैदानाच्या आतमध्ये अजिबात कुठलाही खेळाडू करणार नाही, ही अपेक्षा प्रत्येक गोलंदाजाची असते. पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 3 धावा आल्यात. शेवटचे आपण पाहणार आहोत 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. कंपल्सरी सामना चेस आहे. कधी सामना आपण पाहिलं तर छावा प्रतिष्ठान संघाकडे जातोय, तर कधी सामना समाधान क्रिकेट क्लब संघाकडे जातोय. आवाज आपण पाहतोय समाधान क्रिकेट क्लब संघाकडून देखील येतोय आणि आवाज छावा प्रतिष्ठान संघाकडून देखील येतो. शेवटचे 11 चेंडू 14 धावांची गरज. यावेळी देखील लोअर फुलटॉस चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. इथे देखील लॉंग ऑफला खेळाडू धावत पळत जातात. सिंगलवरती फलंदाज थांबतील. एकच धाव, एक आणि एकच धाव. तिसरे पंच कळवत आहेत, मुख्य पंच कळवत आहेत. तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल की हा चेंडू गोलंदाजाने चांगला टाकला आहे का नाही हे पाहायचं. तर गोलंदाजीमध्ये काहीशी शंका पंचांना वाटते, आढळतीये. आमचे बरेचसे अजून मित्र परिवार देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय, गोलंदाज या ठिकाणी बदलावा लागेल. नो बॉल. कारण तिसरे पंच आमचे अक्षय निर्मल सर नक्कीच पाहतायत, कळवत आहेत की गोलंदाजी जी ऍक्शन आहे त्यामध्ये ती काहीशी विवादास्पद आहे, काहीशी शंकास्पद आहे, डाऊटफुल ऍक्शन आहे. त्यामुळे गोलंदाजांना थांबावं लागेल. गोलंदाजी मार्कवर मला वाटतं अतिशय आणि बॅटिंग क्रीज वरती सुमित, त्यांच्याकडे संधी असेल, लायसन्स ओपन करून दिलं गेलंय, गाडी कुठेही चालवा. तुमच्याकडे फ्रीडचा एक सोनेरा अवसर आहे. धफलकावरती आपण पाहतोय पाहूया समीकरण पुन्हा एकदा आपल्या नजरेसमोर आहे.
शेवटचे 11 चेंडू 12 धाब्यांची गरज. आणि फ्रीडच्या चेंडूवरती देखील संपर्क केला गेला. धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न कैलासांचा होता. सुमितचा नकार या ठिकाणी आपण पाहिलं. आतिशने सकाळच्या सत्रापासून फलंदाजी चांगली केली. दीपची चांगली साथ त्याने दिली, परंतु इथे देखील संगनायकाची चांगली साथ देणं गरजेचं. इथे देखील आपण पाहतो, पहा अगदी हळूवार पद्धतीने टाकला गेलेला चेंडू होता. दिशा दर्शवली गेली. तशा धावफलकाची देखील एकेरी दुहेरी धावेने देखील बदलते. जिथे गॅप मिळतो तिथे 2 धाव पूर्ण काढल्या जातात. जिथे खेळाडू चेंडूवरती थोडासा हळूवार पद्धतीने येतोय ना, तिथे एक महत्वाची धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा केली जाते. हा महत्वाचा सामना आहे. इथून पुढे अजून एक संघ आपल्याला पाहायला मिळेल की जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. एक संघ आकाश धोत्रे सर अँड कंपनी, रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. पहिला संघ ठरलाय. दुसरा संघ पाहूया कुठला असेल. यावेळी देखील चेंडू गॅप मध्ये पाहूया. हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय. एकमेकांना खुश करतील का? गोलंदाज धावत पळत जातात. विकेट कीपर कडे थ्रो करतायत आणि 2 धावा अगदी सहजरित्या पळून काढल्या गेल्या. महत्वाच्या 2 धावा. 1-1 धाव, 1-1 अंक, 1-1 थ्रो, 1-1 कॅच प्रत्येक मॅच साठी महत्वाचे असते. काल आपण पाहिले जवळपास 3 झेल निसटलेत, तेव्हा 2 शतक तुम्हाला पाहायला मिळाले. आणि नशीब आजच्या डेट मध्ये जर का कुठल्या खेळाडूचं असावं ना, तर ते संजू सॅमसन सारखंच. कधी 2 चेंडू मध्ये 2 झिरोवर आउट होतो, तिसऱ्या चेंडूवरती तिसऱ्या सामन्यामध्ये लगेच शतक मारतो. हा चेंडू बॅटवरती आलाय. प्रचंड मोठा तडाखा. पाहूया फलंदाजाच्या माध्यमातून दिशा से भटके तो पडेंगे फटके. चौकार 4 धावा. निर्णायक चौकार असेल. भाग्यशाली चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. समीकरण देखील आपल्या नजरेसमोर असणार आहे. शेवटचे आपण पाहतोय समीकरण देखील आपल्या मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता. 7 चेंडू मध्ये 5 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. अजूनही आपण पाहिलं तर पहा, सामना गरमागरमीचाच आहे. थोडीशी थंडी वाजायला लोकांना सुरू झाली, परंतु मैदानाच्या आतमध्ये खूप गरमागरमीचा माहोल आहे. बऱ्याचशा क्रीडारसिकांच्या देखील चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन आहे. आमचे दादव साहेब देखील थोडेसे टेन्शन मध्ये बसलेत. मित्र परिवार देखील चर्चा करतोय, जीतेगा कौन. शेवटचे 7 चेंडू 5 धाब्यांची गरज. चित्तथरारक सामना. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट होता, परंतु संपर्क नाही. संपर्क मात्र अजिबात नाही. पाहूया निराशा, हताशा, नाराजगी इथे कैलास यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तर दीप संघाचा हुकूम इक्का सज्ज होतोय. सुमित देखील कैलासला सांगतोय हरकत नाही, पुढच्या चेंडूवरती पुढच्या षटकावर मध्ये आपण प्रहार करू. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. कंपल्सरी सामना चेस. चला वेळ 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 वाचवा प्लीज. शेवटचे 6 चेंडू 5. कंपल्सरी सामना चेस. दीप सकाळच्या सत्रापासून प्रभावित केले, इम्प्रेस केले प्रत्येकानं. आता गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला गॅपमध्ये टोलवण्याचा प्रयत्न होता. कठोर स्वरूपाचा चेंडू टाकलाय. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. इथे तुम्हाला संपर्क करणं गरजेचं आहे. यावेळेस कसा का होईना चेंडू बॅटवरती घेणं जरुरी आहे. आणि दीप देखील सांगतोय मला देखील फलंदाजांना डॉट बॉल्स टाकायचे. इथे पुढे सरसावर प्रहार केला. मोठा प्रहार, मोठा प्रहार, लॉंग ऑफ च्या खेळाच्या माध्यमातून इथे झाली चूक. वाढेल फलंदाजांच्या धावेची भूक. चौकार 4 धावा.
हो हो, लॉंग ऑफचे खेळाडू त्या ठिकाणी धावत पडत आले होते. प्रयत्न सुरेख होता, जाळं विणलं गेलं होतं दीपच्या माध्यमातून, परंतु ते जाळं काही अंशी फाटकं निघालं. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला एक एक कॅचेस किती महत्वाचे आहेत, एक चेंडू किती महत्वाचा आहे, एक धाव किती महत्वाची. आता जागा मात्र जाधव साहेबांनी देखील सोडली, कारण आता थोडासा धीर नक्की त्यांना देखील भेटला. आमचे आकाश कुठे आहेत? अच्छा, आकाश तिकडे आहेत. स्कोर्स आर लेवल. शेवटचे 4 चेंडू, एका धावेची गरज. ओहो वाह, घुटना टिकाया बल्लेबाज ने और तमाशा भी दिखाया. विजय चौकार सुमितच्या बॅटमधून. छावा प्रतिष्ठान देखील आपण पाहिला तर सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा बी ग्रुपचा पहिला संघ. अभिनंदन छावा प्रतिष्ठान आणि संपूर्ण टीमला. आणि या सामन्याचा शिल्पकार, मॅन ऑफ द मॅच, आमचे आदरणीय मयूर सोलकर. विनंती असल्याने आपण या, आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा शिल्पकार ठरणारा खेळाडू आपण प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय. सुमित, चला सुमित, जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. संघ सहकारी वाजवतील तोपर्यंत तुम्ही धावत पडत या. प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपली वाट पाहतीये. आणि आमचे